नमस्कार, मनीषाज किचन रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आपण आज पारंपरिक पद्धत वापरून अतिशय परफेक्ट असा गाजराचा हलवा इथे मी बनवणार आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 1 किलो मोठ्या साईजमध्ये लाल बुंद असे गाजर घेतलेले आहेत आणि गाजर स्वच्छ धुवून आणि साल काढून त्याची देठी काढून घेतलेले आहेत. चला तर मग आपण हे गाजर किसून घ्यायचे आहे. गाजराच्या हलव्याला परफेक्ट स्ट्रक्चर हवं असेल तर हा गाजर किसूनच तुम्ही गाजराचा हलवा तयार करू शकता. 1 किलो गाजराला मी येथे 200 ग्रॅम साखर घेतलेली आहे. तसेच 1 चमचा वेलची पूड घेतलेली आहे आणि येथे काही मी ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत. काजू, बदाम आणि काही बेदाणे अशा प्रकारे मी काही ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत. 3 ते 4 चमचे मी साजूक तूप घेतलेले आहे आणि ग्लासभर दूध घेतलेले आहे. अशा प्रकारे मी इथे सगळं साहित्य घेऊन आपण हा गाजराचा हलवा तयार करणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. प्रथम मी ह्या किसणीच्या साहाय्याने गाजर आपल्याला छान किसून घ्यायचं आहे. गाजर किसूनच आपल्याला हलवा तयार करायचा असतो, त्यामुळे हा हलवा अतिशय दाणेदार आणि रवेदार तयार होतो. अशा प्रकारे मी इथे सगळे 1 किलो गाजर मी इथे किसून याचा किस तयार करून घेतलेला आहे. इथे तुम्ही बघू शकता की मी इथे 1 किलो गाजराचा हा संपूर्ण गाजर किसून येथे मी किस तयार करून घेतलेला आहे. गाजराचा हलवा तयार करण्यासाठी येथे मी एक जाड बुडाची कढई घेतलेली आहे आणि त्यात मी 2 ते 3 चमचे साजूक तूप घातलेलं आहे. गाजराचा हलवा बनवण्यासाठी आपल्याला जाड बुडाचीच कढई घ्यायची आहे, म्हणजे जेणेकरून आपल्या हलवा तयार करत असताना तो हलवा कढईच्या तळाशी लागणार नाही. म्हणून मी इथे जाड बुडाची कढई घेऊन 3 चमचे तूप घातलेलं आहे आणि ते कडकडीत गरम झालं की त्यात मी आता किसलेले गाजरचा किस मी त्यात घालून आता चांगले परतून घेणार आहे. आता बघा, ह्या किसचा आता तुम्हाला लाल कलर दिसतोय, परंतु तुपातून 10 ते 15 मिनटं आपण सारखे परतून राहिले तर त्याचा संपूर्ण कलर बदलेल. आपल्याला हा किसचा कलर बदलेपर्यंत तुपात चांगले परतून राहायचे आहे. अगदी 10 ते 15 मिनटं परतून झाले की त्याचा कलर संपूर्णपणे आता ऑरेंज झालेला आहे. अशा प्रकारे मी हा तुपातून चांगला किस परतून घेतलेला आहे आणि याचा कलरही आता संपूर्णपणे बदललेला आहे आणि त्याचा कलर आता ऑरेंज झालेला आहे. आता मी एकीकडे दूध गरम करायला ठेवलेले आहे. आपल्याला यात उकळलेलं दूधच गाजराच्या हलव्यामध्ये घालायचं आहे. या गाजराच्या किसमध्ये मी आता हे गरम झालेलं उकळलेलं दूध टाकून घेणार आहे आणि दूध टाकल्यानंतर तोही मी आता 10 ते 15 मिनटं मंद गॅसवर चांगले शिजवून घेणार आहे. गाजराचा हलवा बनवत असताना गाजराच्या हलव्यामध्ये आपण दुधाचा जास्तीत जास्त वापर केला तर ह्या हलव्याला अगदी खव्याचा फ्लेवर येतो आणि अतिशय खायला छान लागतो. याचं रवेदार आणि असा दाणेदार हा हलवा तयार होतो. हे दूध टाकून हा हलवा गाजराचा किस चांगला शिजून घेणार आहे. अगदी 10 ते 15 मिनिटे आपल्याला मंद गॅसवर आता चांगला शिजून घ्यायचा आहे. दूध आटेपर्यंत आपण आता हा व्यवस्थित एकसारखे परतत राहून व्यवस्थित मिक्स करून घेऊया. हा किस चांगला शिजून घेतलेला आहे आणि दूध आटेपर्यंत आपल्याला हा किस चांगला शिजवायचा आहे आणि तो सारखा एक मिक्स करत राहायचं आहे. पूर्णतः दूध आटेपर्यंत मी आता हा चांगला शिजून घेतलेला आहे आणि येथे आता सगळं दूध आटलेलं आहे. आता व्यवस्थित मिक्स झालं की आपण आता शेवटी साखरेचा वापर करणार आहोत आणि साखर ही केव्हाही शेवटी टाकायची असते. त्यामुळे हा हलवा रवेदार तयार होतो आणि खातानाही दातांना चिटकत नाही. त्यामुळे साखर ही नेहमी शेवटी टाकायची असते. येथे मी 1 किलो गाजराला 200 ग्रॅम साखर वापरलेली आहे आणि हे प्रमाण अतिशय बरोबर आहे, कारण गाजर ही गोड असतं आणि त्यात मी दुधाचा वापर केलेला आहे आणि दूधही गोड असतं. त्यामुळे आपण हे प्रमाण अतिशय बरोबर आहे. जर तुम्हाला अजून गोड हवं असेल तर तुम्ही थोडीशी साखर वाढवू शकता. आणि येथे बघा, साखरेला आता पाणी सुटलेलं आहे आणि आता संपूर्णपणे या साखर
विरघळेपर्यंत आणि पूर्णपणे पाक तयार होईपर्यंत आपल्याला हा कीस चांगला मिक्स करत राहायचा आहे. 5 ते 10 मिनिटात या साखरेला सुटलेलं पाणी आटून त्याचा पाक तयार होतो आणि पाक तयार झाला की व्यवस्थित मिक्स करून आपला हा हलवा तयार होतो. हलवा तयार झाला की त्यात आपण 1 चमचा वेलची पूड टाकून आता तो व्यवस्थित मिक्स करून घेऊया. वेलची पूडमुळे या हलव्याला अतिशय छान स्वाद येतो, त्यामुळे तुम्ही वेलची पूड जरूर टाका. अशा प्रकारे मी आता 1 चमचा वेलची पूड टाकून हा व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे. आणि आता शेवटी आपण याला तुपाचा तडका देणार आहोत. तुपाचा तडका दिल्यानंतर हा हलवा अतिशय शाही हलवा तयार होणार आहे. मी येथे 3 ते 4 चमचे तूप घेतलेले आहे आणि त्याच्यात काही मी ड्रायफ्रूट्स टाकलेले आहेत. कडकडीत तूप गरम झालं की त्यात आपण ड्रायफ्रूट्स टाकून चांगले व्यवस्थित परतून घेणार आहोत. असा तुपाचा तडका आपण या गाजराच्या हलव्याला टाकला की या गाजराच्या हलव्याला छान टेस्ट येते आणि अतिशय छान हा गाजराचा हलवा अगदी शाही हलवा म्हणून तयार होतो. अशा प्रकारे आपण हा तुपाचा तडका दिलेला आहे आणि आपला हा छान असा गाजराचा हलवा तयार झालेला आहे. हलवाईच्या दुकानात जसा हलवा असतो तसाच हलवा आपण हा तयार केलेला आहे. या पद्धतीने तयार केलेला हलवा खायला अतिशय छान लागतो आणि हा हलवा कसाही 3 ते 4 दिवस टिकतो व मऊ लुसलुशीत आणि दाणेदार असा हा हलवा तयार केलेला आहे व हलवा शेवटपर्यंत खायला मऊ आणि असा लुसलुशीत, तोंडात टाकताच विरघळणारा व दाणेदार असा हा परफेक्ट व पारंपरिक हा हलवा तयार झालेला आहे. अशा पद्धतीने गाजराचा हलवा तुम्हीही नक्की ट्राय करून बघा. तुम्हालाही नक्कीच आवडेल. तर तुम्हाला कशी वाटली ही माझी रेसिपी नक्की मला कमेंट्स करून कळवा. आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.